कोल्हापुरातील किल्ले विशाळगड येथील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागलं। राज्यभर या घटनेचे तीव्र पडसाद आता उमटत आहेत। या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी कोल्हापूर शहरात इंडिया आघाडीने सद्भावना रॅली काढली, तर त्याच वेळेस विशाळगडाजवळील गजापुरात झालेल्या या हिंसाचाराच्या घटनेनंतर 4 दिवसांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी गजापुरात पाहणीसाठी आले होते। यावेळी अजित पवार यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला। पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती देताना कशा पद्धतीने हल्ला करण्यात आला याची माहिती सांगितली। मुलांची सरळ दूध नाही आहे, औषध उपचार कुणाची होईना झाले, अन्नधान्याचं कसं सगळं तोडफोड चालली आहे। त्याच्यात कोण कोण राहते कमर्शियल मध्ये, तुमच्या राहणाऱ्या ठिकाणी कुठं काय केलंय? घरातनं बाहेर काढून सुद्धा स्वतः कलेक्टर आहे, एसपी सगळे राहती नाही, माझं राहतं पडलेलं आहे। पण कमर्शियल मध्ये राहता जर तोडलेला असेल तर त्याच्या संदर्भातली आम्ही जी काही मदत करायची, नीट ऐका, राहतं तोडलेला असेल तर राहतं घर मी राहत होते तिथं, मी दवाखान्यात गेले असताना माझं राहतं घर तोडलेलं। तुम्हाला कमर्शियल मध्ये तुमचं काय नाव आहे? कमर्शियल मध्ये राहत होता। तुम्ही तिथं काय करत होता व्यवसाय? आम्ही रूम भरायचो। अच्छा, म्हणजे पर्यटक आल्यानंतर 1 दिवसाकरता 2 दिवसाकरता तोच व्यवसाय येणाऱ्या पर्यटकांना आपलं रूम पाणी द्यायचं, तेच कमर्शियल, तेच आहे आमचं। आणि ते पण 2-2.5 वर्षापूर्वी म्हणजे 31% चालू आहे, त्यात आमचा उदरनिर्वाह चाललाय, त्यात हे सगळं केलंय। त्याच्यात तुम्ही तुमच्या ताई काय चाललंय तिथं? जिन्याच्या वरती आमचं छोटंसं छप्पर होतं माझं, ते तोडलं ह्याने। त्याच्यावर आम्ही हे बाबाच्या जीवावर सरबतचा धंदा करून जगत होतो। राहायला कुठं होता? तिथंच राहतो। नाही ठेवलेलं सगळं तोडून टाकलं ते। आता गडावर तुम्ही आले असते का? पहिल्यांदा इथलं तर इथं तर त्यांचा कुणाचा काही संबंध नव्हता। आम्ही नियमाप्रमाणे मदत केली जाईल। यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशाळगडावरील ज्या व्यावसायिक आस्थापना आहेत, जे अतिक्रमण झालं आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, तसंच कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही असं पीडितांना सांगितलं। यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला। शाहू महाराजांनी देखील वक्तव्य केलेले, सतेज पाटील आहेत, संभाजीराजे, या सगळ्यांनी सरकारला जबाबदार धरलं। कसं काय सरकारला जबाबदार धरलं? कारण ही बैठक जी आहे आदल्या दिवशी घेणं गरजेचंच होतं। हो, असं नाही हो। ह्याच्यात तुम्हाला तुमचं योग्य वाटतं। कधी कधी आता आपलं आषाढी एकादश होती, मुख्यमंत्री तिथं पूजेला जाणार ना? ही परंपरा आहे ना। महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं मुख्यमंत्री आणि त्यांच्या सुविद्य पत्नी तिथं पूजा करत असतात। नंतर ज्यांचा एखाद्याला मान वारकरी संप्रदायातल्या कुणाला असतो ते तिथं पूजा करत असतात। आणि कलेक्टर आणि एसपीनी त्यांना सांगितलेलं होतं की चर्चा करायला सरकार तयार आहे, फक्त 1-2 दिवस थांबायला पाहिजे होतं ना। विशाळगडाच्या निमित्तानं राज्यातल्या इतर गडकोट किल्ल्यांवर जे अतिक्रमण आहे ते देखील निघावं अशा पद्धतीची मागणी आहे। त्या संदर्भामध्ये तुम्हाला माहिती आहे, मधल्या काळामध्ये प्रतापगडचं पण अतिक्रमण काढण्यात आलं। अशा प्रकारची कुठं तुम्ही सगळेजण म्हणता अतिक्रमण आहे, काही ठिकाणी जरूर अतिक्रमण असतील, परंतु तुम्ही इतिहासामध्ये गेला आणि इतिहास वाचला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। सगळ्या जाती धर्माचे लोक त्यांच्याबरोबर होते, हे इतिहासामध्ये नोंद आहे। होता जीवा म्हणून वाचला शिवा, अशाही पद्धतीनं आपण सगळेजण वाचतो। अशा अनेक, आणि त्याच्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत। आणि काही तर गोष्टी फार पूर्वीपासून तिथं आहेत, ही पण इतिहासामध्ये त्याच्याबद्दलची नोंद आहे। ह्याही गोष्टी बघितल्या पाहिजे। पण कुठल्याच समाजाने नवीन काही तिथं करण्याचा प्रयत्न करू नये। नवीन कुठं गड किल्ल्यावर नवीन अतिक्रमण किंवा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करू नये। ज्यांच्या स्वतःच्या मालकीच्या जागा असतील त्यांनी पर्यटक तिथं येत असताना त्यांना कधी एखाद दिवस राहण्याच्या करता, आता काही महिला मला म्हणाल्या की दादा आमच्या 1-2 खोल्या आहेत त्या आम्ही राहायला भाड्याने देतो आणि त्याच्यातनं आमची उपजीविका साधते। एक भगिनी मला म्हणाली की बाबा मी तिथं सरबत विकते। बरं, त्या सगळ्या जाती धर्माच्या आहेत, म्हणजे ते काही एका समाजाच्या नव्हत्या। मी आत्ता त्यांच्याशी बोलत होतो, त्याच्यात हिंदू होते, मुस्लिम होते, वेगवेगळे घटक होते, आणि त्याच्यावर प्रत्येकजण आपला उदरनिर्वाह तिथं करण्याचा प्रयत्न करत असतं। ह्याच्याबद्दल थोडंसं फार बारकाईनं विचार करून
आम्ही सगळेजण एकत्र कॅबिनेटमध्ये किंवा सरकार म्हणून ज्यावेळेस बसतो त्यावेळेस ह्याला काय करायचं, ह्यांनाही कुठं वाऱ्यावर सोडता कामा नये, त्यांचीही उपजीविका चालली पाहिजे, परंतु किल्ल्याचं पण संवर्धन झालं पाहिजे. तिथं पण जो काही इतिहास आहे तो पुढं पिढ्यानपिढ्या पुढच्या लोकांना पण ऐकायला मिळाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीतनं कसा मार्ग काढायचा, त्याच्यात इतिहासकार जे आहेत त्यांचाही सल्ला आपण घेऊ, जे त्याच्यातले तज्ज्ञ लोक आहेत त्यांचं काय मत आहे, असं वेगवेगळ्या लोकांशी सल्लामसलत करून वेगवेगळे भागातली लोक तिथं लोकप्रतिनिधित्व करतात, काही तिथले खासदार असतील, आमदार असतील, व तुमचं काय मत आहे, त्यांची मतं, इतरांची मतं, प्रशासनाचं काय म्हणणं आहे, कारण प्रशासन अनेक वर्ष तिथं काम करत असल्यामुळं त्यांनाही त्याच्यातली बारकावे माहिती असतात. अशा पद्धतीने सगळ्यांना विचारून योग्य पद्धतीनं मार्ग काढला जाईल, पण न्यायव्यवस्थेने सांगितलेल्या गोष्टीचा कुठेही अनादर केला जाणार नाही. गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गजापूर येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी नागरिकांनी सरकारने योग्य मदत करावी आणि ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसंच या परिसरातील संचारबंदी हटवण्याची मागणीही केलेली आहे. लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी.